नमस्कार मुलांनो, एक्सेल ट्युशन गोवा बोर्ड या चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. या व्हिडिओत इयत्ता 7वीच्या नवीन पाठ्यपुस्तकातील म्हणजे नवीन सिलॅबसमधील नवीन टेक्स्टबुक बागेश्री या मराठी पाठ्यपुस्तकातील पहिली कविता तनमनाच्या मंदिरी या कवितेवरील प्रश्नोत्तरे आणि अभ्यासक्रम, कवितेखाली दिलेला अभ्यासक्रम या व्हिडिओत आपण सोडवणार आहोत. तनमनाच्या मंदिरी या कवितेचा पोयम रीडिंग म्हणजेच कविता वाचनाचा व्हिडिओ ऑलरेडी अपलोड केलेला आहे. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा एक्सेल ट्युशन गोवा बोर्ड. आता आपण कवितेखालील अभ्यासक्रम सोडवायला सुरुवात करूया. या कवितेचे कवी आहेत पवन खेबुडकर. थोडक्यात कवीचा परिचय पाहूया. कलाक्षेत्राचा वारसा लाभलेला खेबुडकरांचा गेली 40 वर्ष प्रत्यय या नाट्यसंस्थेत सक्रिय सहभाग आहे. त्यांनी अनेक नाटकांचे दिग्दर्शन तसेच अभिनयही केला आहे. चेतना अपंगमती विकास संस्थेत मुख्याध्यापक म्हणून कार्यरत असलेल्या खेबुडकरांनी मुलांसाठी गाणी, नाटके इत्यादींचे लेखन केले आहे. आम्ही असू लाडके या चित्रपटाचे बहुतांश चित्रीकरण चेतना संस्थेत झाले. या चित्रपटाच्या निमित्ताने त्यांनी लिहिलेली ही प्रार्थना आहे. आता पुढील अभ्यासक्रम सोडवूया. कवितेत शोधूया. या सेक्शनमध्ये माझे आकलन. क. अचूक पर्यायापुढे बरोबर अशी खूण करा. पहिला आहे, प्रार्थना करण्यासाठी कवी काय करूया असे म्हणतात. याला 4 पर्याय दिलेले आहे. मंत्र जपूया, हात जोडून नमस्कार करूया, तिसरा आपल्यातील चैतन्य जागृत करूया आणि चौथा आहे सामर्थ्य वाढवूया. आणि यातील अचूक पर्याय आहे आपल्यातील चैतन्य जागृत करूया. प्रार्थना करण्यासाठी कवी आपल्यातील चैतन्य जागृत करण्यास सांगत आहे. क्रमांक 2, कोणत्या गोष्टी आपल्या जवळही येऊ नयेत असे कवींना वाटते. पर्याय आहे दुःख, वेदना, यातना. दुसरा पर्याय आहे याचना, सहानुभूती, विवशता. तिसरा पर्याय आहे दुर्बलता, दीनता, लाचारी. आणि चौथा पर्याय आहे कष्ट, व्याधी, चिंता. आणि यातील योग्य पर्याय आहे दुर्बलता, दीनता, लाचारी या गोष्टी आपल्या जवळही येऊ नयेत असे कवींना वाटते. मुलांनो, जर तुम्हाला एक्सेल ट्युशन गोवा बोर्ड हा चॅनल व त्यातील कंटेंट आवडले असल्यास तुमच्या मित्रांना जरूर शेअर करा. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब फॉर मोर सच व्हिडिओज. पुढील उपक्रम आहे विचार करूया. ग. कविता लक्षपूर्वक वाचून पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. प्रश्न पहिला, कवी जीवन अर्थपूर्ण होण्यासाठी काय करण्यास सांगत आहे. उत्तर आहे कवी जीवन अर्थपूर्ण होण्यासाठी आपल्या शरीराच्या व मनाच्या मंदिरात ईश्वरी भक्तीची म्हणजे चांगल्या विचाराची चेतना जागृत करण्यास सांगत आहे. प्रश्न दुसरा, कोणते स्वप्न सत्यात येवो असे मागणे कवी मागतात. दुर्बल आणि समाजापासून वंचित राहिलेल्या लोकांसाठी आम्ही जे चांगले कार्य करण्याचे व्रत घेतले आहे त्याचा आम्हास विसर पडू नये असे मागणे कवी मागतात. व या संपूर्ण जगात नेहमी आनंद नांदू दे हे स्वप्न सत्यात येवो असे कवी म्हणतात. प्रश्न तिसरा, कवींनी विश्वात भरून राहिलेल्या ईश्वराचे वर्णन कसे केले आहे. ईश्वरी चेतना माझ्यामध्ये, तुमच्यामध्ये आणि सर्वांमध्ये समान आहे. तसेच पृथ्वी, पाणी, आकाश, हवा आणि प्रकाश या पंचमहाभूतामध्येही भरलेला आहे. अशा संपूर्ण विश्वात पसरलेल्या विश्वव्यापी ईश्वराला माझी नित्य वंदना म्हणजेच माझा नमस्कार असे विश्वव्यापी ईश्वराचे वर्णन कवीने केले आहे. चौथा प्रश्न आहे, या जगात आनंद नांदण्यासाठी आम्ही काय केले पाहिजे. आहे या जगात आनंद नांदण्यासाठी आम्ही गरीब, दुर्बल आणि समाजापासून वंचित राहिलेल्या लोकांसाठी चांगले कार्य करून त्यांना मदत करून या संपूर्ण जगात नेहमी आनंद नांदण्यासाठी कार्यरत राहिले पाहिजे. घ. खाली कवितेच्या काही ओळी दिल्या आहेत. त्यातील काही शब्द गाळले असून कंसात पर्यायी शब्द दिले आहेत. योग्य शब्द निवडून कवितेच्या ओळी पूर्ण करा. आता खाली दिलेले पर्याय आहेत ते शब्द तुम्हाला कवितेत मिळणार नाही, तर त्याचे समानार्थी शब्द पर्यायामध्ये दिलेले आहेत. ते तुम्हाला निवडून खाली दिलेल्या कवितेच्या ओळी पूर्ण करायच्या आहेत. पहिला आहे अर्थ लाभो डॅश हीच अमुची प्रार्थना. पर्याय दिलेला आहे जीविताला, आयुष्याला, जगण्याला.
कवितेत शब्द आहे जीवनाला, त्याचा पर्यायवाची म्हणजे समानार्थी शब्द आहे जीविताला, म्हणून हा पर्याय आम्ही निवडलेला आहे. अर्थ लाभो जीविताला हीच अमुची प्रार्थना. दुसरं आहे एक आहे मागणे हातात या डॅश येऊ. पर्याय दिलेले आहे शक्ती, अवसान आणि त्राण, आणि यातील योग्य पर्याय आहे शक्ती. एक आहे मागणे हातात या शक्ती येऊ. नंबर 3, दीन डॅश वंचितांचा विसर ना आम्हास होऊ. पर्याय आहेत निर्बल, बलहीन, शक्तिहीन, आणि यातील योग्य पर्याय आहे निर्बल. दीन निर्बल वंचितांचा विसर ना आम्हास होऊ. त्यानंतर आहे तुम्ही शाळेत रोज म्हणत असलेली प्रार्थना वहीत लिहून काढा आणि गटशा चर्चा करून त्यातील आशय तुमच्या शब्दात लिहा. म्हणजे कवितेचा अर्थ तुमच्या शब्दात तुम्हाला लिहायचा आहे. त्यानंतर आहे काव्यांशावर चर्चा. कष्ट करू आयुष्य फुलवू मंत्र जपरे तू मना. गटशा चर्चा करून या ओळींचा अर्थ समजून घ्या आणि वहीत लिहून ठेवा. या ओळींचा अर्थ आहे म्हणजे कष्ट करून, मेहनत करून आपले आयुष्य आपण सुंदर बनवू. यापुढील उपक्रम आहे जोड्या जुळवूया. खाली अ गटात काव्यपंक्ती दिल्या असून ब गटात अर्थ दिले आहेत. योग्य अर्थाच्या जोड्या जुळवा. आता अ आणि ब असे 2 गट दिलेले आहे. अ गटात कवितेच्या ओळी दिलेल्या आहेत आणि ब गटात त्या ओळींचा अर्थ आहे, तो आपल्याला जुळवायचा आहे. तर अर्थ लाभो जीवनाला म्हणजेच जीवन सार्थकी लागो. विश्वव्यापी या स्वरूपा म्हणजे पहिला पर्याय आहे जगात भरून राहिलेल्या ईश्वरी रूपाला. तिसरा आहे घेतले व्रत आज आम्ही, याचा अर्थ आहे म्हणजेच दुसरा पर्याय आहे आम्ही जे आज संकल्प केले आहेत. चौथा आहे कष्ट करू आयुष्य फुलवू म्हणजेच मेहनत करू आणि जीवन समृद्ध करू. या जगी आनंद नांदो म्हणजे पर्याय तिसरा आहे ते जगात सुख समाधान भरून राहू. तर या झाल्या जोड्या जुळवून. आता वळूया पुढील उपक्रमाकडे. कवितेच्या पलीकडे विरुद्धार्थी शब्द. खाली क गटात काही शब्द दिले आहेत व ख गटात त्यांचे विरुद्धार्थी शब्द दिले आहेत. त्यांच्या जोड्या जुळवून ग गटात लिहा. आता क आणि ख गटात शब्द व त्यातील विरुद्धार्थी शब्द दिले आहेत ते आपल्याला जुळवायचे आहेत. क गटात आहे आनंद, गरीब, आकाश, चेतन, दयाळू आणि दुर्बल. ख गटात आहेत शब्द निर्दयी, अचेतन, श्रीमंत, सबल, पाताळ आणि दुःख. तर आनंद याचा विरुद्धार्थी शब्द होणार आहे दुःख. गरीब, श्रीमंत, आकाश, पाताळ, चेतन, अचेतन, दयाळू, निर्दयी, दुर्बल, सबल. मुलांनो, एक्सेल ट्युशन गोवा बोर्ड या चॅनलमध्ये मी पाठ वाचन, कविता वाचन तसेच कवितेचे स्पष्टीकरण, एक्सप्लेनेशन, पाठाचे एक्सप्लेनेशन, पेपर सोल्युशन, क्वेश्चन पेपर सोल्युशन, बोर्ड क्वेश्चन पेपर सोल्युशन तसेच कवितेचा भावार्थ, एक्सरसाइज सोल्युशन असे नवनवीन व्हिडिओ अपलोड करते आहे. जर तुम्हाला एक्सेल ट्युशन हा चॅनल व त्यातील कंटेंट आवडले असल्यास जरूर तुमच्या मित्रांना शेअर करा. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा एक्सेल ट्युशन गोवा बोर्ड. आता पाहूया, समजून घेऊया. भाषेत समूह दाखविणारे काही संख्यावाचक शब्द आहेत. कवितेत पृथ्वी, जल, आकाश, तेज, वायू या पंचतत्वांचा उल्लेख आला आहे. या पंचतत्वांसाठी पंचमहाभूते असा संख्यावाचक शब्द आहे. साहित्यातील 9 रसांना नवरस म्हणतात. जेवणात वापरल्या जाणाऱ्या काही प्रकारच्या धान्यांचे 2 भाग असतात म्हणून त्यांना द्विदल धान्य म्हणतात म्हणजेच डायकॉटिलेडॉन्स. पुस्तके वा आंतरजालाच्या आधारे अशा प्रकारचे शब्द संकलित करा आणि त्यांचा तक्ता बनवून वर्गात लावा. मी काही शब्द तुमच्यासाठी इथे शोधून काढलेले आहेत. ते म्हणजे नवग्रह, सप्तसूर म्हणजे 7 सुरांचा समूह आहे, त्याला आपण सप्तसूर म्हणतो. तसेच अष्टदल हा एक वाचक शब्द आहे. आणि त्रैलोक्य म्हणजे तिन्ही लोकांना आपण त्रैलोक्य म्हणतो. आकाश, पाताळ व स्वर्ग याला आपण त्रैलोक्य म्हणतो. नेक्स्ट इज
खाली क गटात दिलेल्या शब्दाचे पर्यायवाची शब्द गटशः चर्चा करून ख गटात लिहा. उदाहरणार्थ डोळे, नयन. आता खाली शब्द दिलेले आहे. क गटात आहेत शब्द वायू, मंदिर, कामना, जल आणि तन. पर्यायवाची म्हणजे समानार्थी शब्द आहे. वायू वारा, मंदिर म्हणजे देऊळ, कामना म्हणजे इच्छा, जल म्हणजे पाणी आणि तन म्हणजे शरीर. आता वळूया पुढील प्रश्नाकडे. उजळणी करूया. खालील वाक्यातील नामे ओळखून लिहा. उदाहरणार्थ राम शाळेत जातो. नामे आहेत राम आणि शाळा. आता आपण खालील वाक्यातील नामे शोधून काढूया. पहिलं वाक्य आहे समर्थ चुणचुणीत मुलगा आहे. या वाक्यात समर्थ व मुलगा ही दोन नामे आहेत. दुसरं वाक्य आहे हिमालय पर्वत आहे. या वाक्यात हिमालय व पर्वत ही दोन नावे आहेत. तिसरं वाक्य आहे माझा भाऊ बंगळुरूला राहतो. भाऊ व बंगळुरू हे झाले नामे. सोनाक्षी माझी मैत्रीण आहे. सोनाक्षी आणि मैत्रीण ही दोन या वाक्यातील नामे आहेत. तंत्रज्ञान वापरूया. तनमनाचे मंदिर ही कविता गटशः चालीत म्हणून तिची ध्वनिचित्रफित तयार करा. म्हणजे तुम्हाला ऑडिओ रेकॉर्डिंग करायचं आहे. कल्पना आणि निष्कर्ष. ड. पुढील विषयावर गटात चर्चा करा आणि निष्कर्ष मांडा. पहिला प्रश्न आहे माणसाने प्रार्थना का म्हटली पाहिजे असे तुम्हाला वाटते. इथे तुम्हाला काय वाटते ते उत्तर लिहायचं आहे. मी तुम्हाला इथे उत्तर देणार आहे. ते मला काय वाटते प्रार्थना कशासाठी म्हणावी हे तुम्हाला उत्तर मी दिलेलं आहे. माणसाने मन एकाग्र करण्यासाठी व मानवी जीवनाला सार्थकता मिळवून देण्यासाठी प्रार्थना म्हटली पाहिजे. दुसरा प्रश्न आहे तनमनात शक्ती येण्यासाठी प्रार्थना म्हणताना आपण कोणत्या गोष्टीवर लक्ष ठेवणे आवश्यक असावे. येथे पण मी माझे मत लिहिलं आहे. तुम्हाला काय वाटते ते तुम्ही उत्तर लिहू शकता. उत्तर तनमनात शक्ती येण्यासाठी प्रार्थना म्हणताना आपण शरीराच्या व मनाच्या मंदिरात ईश्वरी भक्तीची किंवा चांगल्या विचारांची चेतना जागृत केली पाहिजे जेणेकरून आपल्या जीवनाला खरा अर्थ प्राप्त होईल. Students, do like, share, subscribe Excel Tuition Goa Board for more such videos. शब्द भांडार. ढ. खाली दिलेल्या शब्दामधून आकाश या शब्दासाठी असलेले पर्यायवाची शब्द शोधून ते पुढील चौकोनात लिहा. खाली शब्द दिलेले आहेत त्यातील आकाश यासाठी पर्यायवाची म्हणजे समानार्थी शब्द कोणते आहेत तेवढेच आपल्याला लिहायचे. गगन, वात, सरिता, नभ, पर्वत, तरु, खगोल, पृथ्वी, अंबर, धरती, समीर, आभाळ. यामधील गगन, नभ, खगोल, अंबर हे आकाश या शब्दासाठी पर्यायवाची म्हणजेच समानार्थी शब्द आहेत. कवितेच्या शेवटच्या उपक्रमामध्ये दिलेला आहे आनंदी व्हा. आनंदी होण्यासाठी काय काय केलं पाहिजे. चांगले काम करा, गोड बोला, स्वभाव नम्र ठेवा आणि मन शांत ठेवा. मुलांनो, जर तुम्हाला एक्सेल ट्युशन गोवा बोर्ड चॅनल व त्यातील कंटेंट आवडले असल्यास जरूर तुमच्या मित्रांना शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा एक्सेल ट्युशन गोवा बोर्ड. व्हिडिओ पूर्ण पाहण्यासाठी धन्यवाद.